पाहता लोचनी रूप Oh
जन्मालो त्याचे आजी फळ झाले साची, तुम्ही सांभाळिले संते भयनिरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संते भयनिरसली खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संते भयनिरसली खंते. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकर सुधारी बरण रघुबर विमल जसो जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरौ कलेश विकार लोकाभिरामं रणरंग धीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला जन्मालो त्याचे आजी फळ झाले साची तुम्ही सांभाळिले संते भयनिरसली खंते। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा बहुतेकांच्या पाठात जन्म कुणी सोन्याचा केलाय कसा लागलाय कुणी लावलाय या पदाचं चिंतन सांगणारा गोड अभंग आहे। आपण आपल्या अल्पशा वेळेमध्ये त्याचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या चिंचनेर निंब नावाच्या गावी गेल्या 25 वर्षापूर्वी ज्यांनी कुणी हा सप्ताह उभा केला त्या ज्ञानदेवीच्या पारायणाच्या ज्ञानेश्वरी पारायणाच्या 25व्या वर्षाच्या निमित्तानं रौप्य महोत्सवी सोहळा या ठिकाणी आयोजित आहे। ज्यांनी कुणी हा सप्ताहाचं रोपटं लावलं असेल त्याला खूप आनंद आहे। इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी मोगरा फुलला फुले वेचिता ती भारू कळियासी आला। ज्ञानोबरांनी ज्या मोगऱ्याच्या झाडाचं वर्णन केलं त्याचा बहर किती फुललाय तर 25 वर्ष पूर्ण होताना ज्यांनी कुणी मुहूर्त मेढ रोवली ज्यांनी हा सप्ताह उभा केला ते जर जिवंत असतील तर खूप आनंद त्यांच्या मनामध्ये असेल की आपण सुरू केलेल्या सप्ताहाला रौप्य महोत्सवी वर्ष साजरं होतं। एक 25 वर्षाचा पूर्ण सोहळा पूर्णाहुतीचा यज्ञ जसा करावा तसा पूर्ण होताना दिसतोय आणि आपल्या या रौप्य महोत्सवी वर्षातल्या सप्ताहातील आजची दुसऱ्या दिवसाची सेवा महाराष्ट्राचे लोकप्रिय कीर्तनकार छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सातारा जिल्हा शिवरायांचे विचार वारकरी संप्रदायाचे विचार आमच्या मराठवाड्यापर्यंत ज्यांच्या आवाजातून घुमलेले आहे अशी आपल्या गावाचं भूषण उमेश महाराज कीर्तक यांच्या प्रेमपूर्वक संबंधातून आपण सगळी ग्रामस्थ मंडळी आपल्या गावाला प्रत्येक घरामध्ये एक जवान एक सैनिक आहे आणि या सैनिकाला जन्म देणारी माता त्याची असणारी पत्नी या सगळ्या मातांना मी अगोदर प्रणाम करतो मुजरा करतो। पहिलं गाव पाहिलं मी किती सैनिक आहेत गावाला महाराज सैनिकावरच कीर्तन करणारा मी महाराज रोज एका सैनिकाची कथा कीर्तनामध्ये सांगतो। महाराष्ट्र मला खूप प्रेम करतो पण आज पहिलं गाव पाहायला मिळालं की सगळ्या गावातली मुलं एका घरातली 2-2 मुलं देशाच्या सीमेवरती बंदूक घेऊन उभी आहे। अगोदर आमच्या छातीवर जोडी झाड आणि मग आमच्या भारत देशाकडे वाकड्या नजरेने बघ म्हणणारी जवानाला जन्म घालणारी ही चिंचनेरची माती आहे। फार करमतो तुमच्या गावाला आल्या रमेश महाराज। एकदा का कृष्णा नदीच्या अलीकडे आलं पवित्र कृष्णा माई वाहते व्यासांची मूर्ती आहे ज्योतींची मूर्ती आहे आणि भैरवनाथाचं मंदिर आहे। फार जुनाट अशी मंदिरं आपल्या गावाने उभी केलेली आहेत आणि या ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन प्रतिवर्षी थाटामाटामध्ये चालणाऱ्या कार्यक्रमातील आजची ही दुसऱ्या दिवसाची सेवा रौप्य महोत्सवी वर्षातली ही दुसरी दिवसाची सेवा आपल्या सगळ्यांच्या वतीनं सैनिक आजी माजी सैनिकांच्या वतीनं किंबहुना आपण सगळी ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी यांच्या वतीनं उमेश महाराज कीर्तक यांच्या प्रेमपूर्वक संबंधातून आज येण्याचा पवित्र योग आहे। आमचं गाव तुमच्यापासून 550 किलोमीटर आहे। फार दूर आहे आमचं गाव पण तरी सुद्धा उमेश महाराजांच्या मुळे 12 वाजता निघून मी 120-140 नी गाडी आणत तुमच्यापर्यंत पोहोचलो। त्याच्यात त्यांनी विनंती केली 7ला म्हणजे 7लाच बरं वाटलं ते वेळेत सुरू होतंय आणि म्हणून अगदी तंतोतंत वेळ सांभाळणारं नियोजन आहे। उमेश महाराजांनी विनंती केली आणि त्याला अनुसरून येण्याचा योग निर्माण आहे। अतिशय सुंदरचं वातावरण अगदी कार्यक्रमाला उपस्थित आहे। गाण्यासाठी महाराष्ट्राचे हे 2 गायक आमच्या आळंदीमध्ये आम्ही बरोबर राहिलो
अनिरुद्ध महाराजांनी ते एका रूम मध्ये राहिलो. थोडासा मी जरी त्यांना मोठा असलो तरी ते माझ्या बरोबर काही दिवस राहिले. फार गोड गातात, उत्तम चाली गातात, रियाज केलेला आहे. 4-5 वर्ष महाराजांनी रियाज केलेला मी पाहिलेलं आहे. निगोजकर धर्मशाळेमध्ये महाराजांनी मी बरोबरच असायचो. फार कठीण परिस्थिती होती त्या काळात. मग अशी त्यांना कानात सांगितलं, मी बालपणीचं काही आठवतं का, आम्ही दोघं बरोबरच असायचो. महाराष्ट्राची गाणं कुठलं आहेत ते फार गोड गातात, रियाज केलेला आहे, उत्तम गाणं आहे. अनिरुद्ध महाराज नालेगावकर, मराठवाडा भूषण, त्यांना माझं धन्यवाद आहे. दुसरे आमचे माऊली महाराज मुळे, ज्यांनी पुढं चाल गायली, गोड आवाज आहे, त्यांनाही माझं वंदन. हरिभक्तपरायण माऊली महाराजांनाही वंदन. आपण परिसरातील गावातील गुणवान टाळकरी मंडळी, संस्थेतली गावातली छोटी छोटी बालगोपाल साधक मंडळी, स्वतः उमेश महाराज आहेत, आपण सगळी जुनी विनेकरी, शिंग वाजवणारी, भालदार, चोपदार, सगळ्यांना वंदन. महाराष्ट्रातील लोकप्रिय मृदंग वादक, सातारा, सांगली या भागामध्ये जिथं जिथं मोठा सप्ताह असेल तिथं मग केशव महाराज कुंभार यांचं अग्रगण्यानं नाव घेतलं जातं. त्या भागाचं वैभव आहे, तयार आहेत. मोठ्या मोठ्या गुरुजींकडे शिक्षण घेऊन त्यांनी सोलो पखावत असेल, मी आळंदीत ऐकलेले त्यांचं, छान आहेत. केशव महाराज कुंभार, त्यांना माझं वंदन. समोरून हरिभक्तपरायण योगेश महाराज, तुमचाही हात गोड आहे, सॉफ्ट आहे, क्लासिकल अगदी तुम्ही अध्ययन केलेलं आहे तबल्याचं. मी तबला लावू देत नाही, पण आता हे सातारकरांचं गाव इथं नाही म्हणता येणार, त्यामुळे अगदी खरंच छान. कथेला लावतो तबला, पण आता कीर्तनात थोडी परंपरा असते, पण त्याला काही हरकत नाही. पण छान अगदी योगेश महाराज, तुमचाही हात गोड आहे, तुम्हालाही माझा धन्यवाद. पेटी वादकही अतिशय छान आहेत, जेवढं पाहिजे तेवढं वाजवतात, तुम्हालाही धन्यवाद. शूटिंगवाले आहेत जय घोष नावाचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ते बेल आयकॉन दाबा, म्हणजे त्याचे सबस्क्रायबर वाढतील आणि पैसे कमी घेईल आपल्याकडून जरा, म्हणून अगदी त्याचे सबस्क्राईब वाढवा. आणि चांगले कीर्तन आहेत, चांगलं एडिटिंग करतो, माझी कीर्तनं त्यांनी शूटिंग केलेली आहेत. जय घोष चॅनलवाले, त्यांनाही धन्यवाद. या कार्यक्रमाची जी सिस्टीम लावलेली आहे ते आमचे केशवदादा मोरे, ज्यांचं प्रसिद्ध नाव आहे. राहुरी तालुक्यातून तेवढ्या दुरून ते आमच्या उमेश महाराजांच्या प्रेमाखातर उपस्थित झाले. चीर वाजणार नाही, सूर वाजणार नाही, ट्रबल, बास, गेन, विको, बारकाली बटणं फिरवण्याची कला त्यांना जमलेली आहे. मोठे मोठे नारळी सप्ताह, जेवढे मोठे सप्ताह आहेत ते आमच्या केशवदादा मोरे यांच्याकडे आहेत, त्यांनाही धन्यवाद. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, या कार्यक्रमाला सजवणारी, दजवणारी, मोठं बनवणारी सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद. आपल्या गावामध्ये खरं तर मला आल्यावर कळालं, साताऱ्याचे सातारकर महाराज आहेत हे माहिती होतं, पण वैकुंठवासी ब्रह्मलीन, ज्यांचं रामकृष्ण हरी, ज्यांचा हरिपाठ उभ्या भारतानं ऐकावा, मुख्यमंत्र्यांनी बसून ज्यांचं कीर्तन ऐकावं, असे बाबा महाराज सातारकर, त्यांची ही जन्मभूमी आहे, त्यांचं घर आहे गावात जुनं, वा मोठी परंपरा आहे गावाला. आणि त्यानंतर काठीनं घोंगडं घेऊ द्या किरं, मलाही जत्रेला जाऊ द्या किरं, हे जे जत्रेचं गाणं भारत देशात गाजलं, निवृत्ती बुवा त्यांचंही गाव आहे, उमेश महाराजांचंही गाव आहे, आणि जवानाचं, सैनिकाचं गाव आहे. सगळ्यांना मानाचा मुजरा करतो, साष्टांग प्रणिपात करतो. आपल्याला वेळ कमी आहे, 7:45 वाजून गेले, 9 वाजता आपल्याला थांबायचे. अभंगाची जेवढी चरणं होतील तेवढी मी तुम्हाला देणार आहे. फक्त एक काम करा, हाताने टाळी काही वाजू नका, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणू असं करू नका, हाताने टाळी वाजवा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय, सर्वांगाची कान करून ऐका. आल्यापासून स्वागत करणारी सगळी तरुण मंडळी, फार गोड गाव आहे, संपूर्ण असं वाटतंय कीर्तन गोड आहे वातावरण. सगळ्या गावकऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. चिंचनेर निंबचा चटई उचलण्यापासून ते काल्याच्या दही अंडीपर्यंत ज्यांचं ज्यांचं योगदान आहे, पंगत, अन्नदान, सौजन्य आपल्या गावाला. खरं तर जे शहीद झाले, मला मगाशी एक व्हिडिओ कॉल आला होता, तो सीमेवरनं आला होता. सीमेवरनं एका पोरानं मला कॉल केला, मी रोज सैनिक सांगतो ना, माझे मित्र आहेत सगळे, तिथून एक व्हिडिओ कॉल आला, मी सहज उचलला, तर त्यानं मला लगेच तिकडून सांगितलं तुमचं कीर्तन सुरू झालंय, मेसेज टाकतो. त्यानं मेसेज टाकला, तो मकरंद नावाचा जवान आहे धुळ्याचा, मालेगावचा. तो म्हटला मी त्या गावाला 2020-21 मध्ये सुजित नवनाथ किर्दत, बरोबर ना, ते जे शहीद झालेले नायक हवालदार आहेत त्यांची बॉडी घेऊन गेलो होतो म्हणे, आणि ते गाव फार पवित्र आहे, दोघेही भाऊ सीमेवरती आहेत, असं मेसेज त्यांनी मला टाकला. माझे जिवलग मित्र आहेत सगळे जवान, मी पुढे बोलणार आहे कीर्तनात. पण अगदी या सगळ्या जवानाच्या गावाला, ज्यांनी खरं तरी आपल्या देशासाठी आपला प्राण दिला, ते नायक, शहीद, वीर अगदी सुजितरावजी, त्यांनाही माझी मानवंदना, श्रद्धांजली अर्पण करतो. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे, येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या. तुम्ही जे ऐकणारे आहेत सर्वांगाची कान करून ऐका. विठाला विठा
लोकांमध्ये 3 जन्म आहे. एक तुमचा माझा जन्म आहे, एक साधूचा जन्म आणि एक देवाचा जन्म. आपल्याकडे 3च जन्म आहेत. एक देवाचा, रामनवमीला करतो, गोकुळाष्टमीला करतो, नृसिंह जयंतीला करतो. मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, अनंत अवतार जे झालेत ते देवाचे जन्म आहेत. बरं का, देवाचा एक जन्म, एक साधूचा जन्म आणि एक तुमचा माझा जन्म. देवाचा जो जन्म आहे तो सार्थकी लागलेला आहे, तो देव आहे. साधूनं तुमच्या माझ्यासारखा जन्म घेतलाय आणि तो पण सार्थकी लागलाय. मात्र तुमचा माझा जो जन्म आहे तो सार्थकी लागण्यासाठी मिळालेला. पावला हा देह काकटाळी न्याय, न घडे उपाय घडवाले. आपल्याला हा जन्म मिळालेला, प्राप्त झालेला आहे. तो प्राप्त झालाय म्हणून त्याला दौडू नका, वायाला घालू नका. परत परत मिळत नाही, पुन्हा पुन्हा मिळत नाही. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. भज मन नारायण, 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 नारायण नारायण. किती गोड पद आहेत. पुन्हा पुन्हा मिळत नाही, वारंवार मिळत. मिळालेला आहे, दौडू नका, वयाला घालू नका. महाराज काय केलं पाहिजे बरं? जन्म मिळाला हे कळालं, प्रमाण तुम्ही सांगताय. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. उत्तम सार करण्याची ताकद आहे, उत्तम साधन मिळवण्याची ताकद आहे. काय केलं पाहिजे? वाक्य ऐका. मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे, कारण संधी परत मिळत नाही. बालपण एकदा गेलं की ते तरुणपणात मिळत नाही. तरुणपण एकदा गेलं की म्हातारपणामध्ये तरुणपण मिळत नाही. किती इच्छा असेल या म्हाताऱ्या माणसाची, पावली खेळावी, हरिपाठात नाचावं, पण आता होता येत. आपल्याला किती इच्छा आहे गोट्या खेळण्याची, पण आता होता येत. आळंदीला जायची इच्छा आहे आता, पण ते होत आहे. गेला का एकदा तुमचं बालपण गेलं की तरुणपणामध्ये बालपण मिळत नाही. एकदा तुम्ही तरुणपण गेलं, म्हातारे झालं की तरुणपण मिळत नाही. बालपण नावाची संधी आहे उमेश बाबा. बालपणामध्ये सगळ्या गावकऱ्यांना सांगतो, संस्कार दिले पाहिजे. आपल्या मुलांना संस्कार देणं हे बालपणाच्या संधीचं सोनं आहे. तरुणपणामध्ये त्याग करणं तरुणपणाच्या संधीचं सोनं आहे. म्हातारपणामध्ये भजन करणं म्हातारपणाच्या संधीचं सोनं आहे. एक मिनिटं घेतो तुमचा. बालपणामध्ये संस्कार कसे केले पाहिजे? ज्या जिल्ह्यात तुमचा जन्म झाला तो सातारा जिल्हा आहे. छत्रपती शिवरायांची कर्मभूमी आहे, सह्याद्रीचं खोरं आहे. उमेश महाराज फार छान शिवचरित्र बोलतात, मी पाहतो, ऐकतो. आपण शिवाजी महाराजांची कथा कीर्तनामध्ये सांगतो, शिवरायांचे संस्कार सांगतो, मुजरा करतो, जे जेकार करतो, त्यांच्या गळ्यामध्ये घालतो. त्यांना ऐका, का घालतो माहितीये का? बालपणामध्ये संस्कार मिळाले. जिजाऊने जर संस्कार दिले नसते ना, चिंचनेरकर ऐका, शिवाजी महाराज कधीच घडले नसते. माहेरचं आडनाव जाधव होतं जिजाऊचं, आणि सासरचं आडनाव भोसले होतं. माहेरचं जाधव, सासरचं भोसले. मुलीला 2 आडनावं असतात, एक माहेरचं असतं, एक सासरचं असतं. जन्माला आली जिजाऊ म्हणून बापानं हातून साखर वाटली होती. मुलगी पण तशीच निघाली. 8 वर्षाची झाली तर तलवार उचलायला लागली, 12 वर्षाची झाली तर घोड्यावर बसायला लागली, 16 वर्षाची झाली तर युद्ध करायला लागली. रणरागिणी निघाली. लग्न झालं तिचं शहाजी राजा बरोबर, आणि लग्न झाल्यावर 1 वर्षानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं. आपल्या देशाला एक कलंक आहे, आपलेच लोक आपल्यात बांधतात. तुम्ही मगाशी म्हटले तसं आमच्या मराठवाड्यात ती चालू, तुमच्याकडे नाही.
आपलेच लोक आपल्यात बांधतात, आपापसात बांधायचं नाही. माळी माझा, कुंडी माझा, धनगर माझा, हे नकोय. सगळा समाज एकत्रित पाहिजे. त्याच्यासाठी सप्ताह आहे, त्याच्यासाठी वारकरी आहे, त्याच्यासाठी भजन आहे, त्याच्यासाठी सप्ते चाललेत. ऐका, समाज सगळा एका विचाराचा पाहिजे. स्वप्न पाहणारी जिजाऊ आहे, पण तिच्या जीवनात संकट आलं. जाधवांच्याच तलवारी भोसलेवर आदळल्या आणि भोसलेंच्याच तलवारी जाधवावर आदळल्या. शिवाजी महाराज जन्माला यायचा आधीचा इतिहास आहे बरं, तो आमच्या मराठवाड्यातला आहे का. वेरूळला दिलं होतं. वेरूळला शहाजीराजे भोसलेंना थाटात लग्न झालं. मुलगी जन्माला आली म्हणून हातीहून साखर वाटणारा बाप थाटात लग्न लावून गेला. मराठ्यामध्ये युद्ध लागलं. निजामशाहीनं भांडण लावून दिलं. तलवारी जाधवांच्या भोसलेवर आदळल्या, भोसलेंच्या जाधवावर आदळायला लागल्या. एकमेकात युद्ध लागलं. आता जाधव धरणीला पडतायत, भोसले धरणीला पडतायत. युद्ध घनघाती सुरू आहे. युद्धाचा शेवट असा झाला, जिजामासाहेबांचा सक्का भाऊ धरणीला पडला. इतकं वाईट असतं युद्ध. भोसलेंच्या तलवारीनं जाधवाचा सरदार खाली पडला म्हणून किंचाळी घुमली. 50 वर्षाचा लखोजी राजा रणांगणात उतरला. सपासप शमशेर चालवायला लागला. एक एक सरदार उडवायला लागला. एकही सरदार भोसलेचा जिवंत ठेवला नाही. एकच सरदार जिवंत राहिला, ज्याला स्वतःची मुलगी दिली होती, जावाई. जावयाच्याच अंगावर तलवार आदळली. इतकं वाईट युद्ध महाराज. एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार. असं कोणाच्या घरामध्ये घडू नये, वैऱ्याच्या सुद्धा घडू नये. एका बाजूला ज्या बापाने जन्म दिला तो लढतोय, एका बाजूला ज्याच्या नावाचं कुंकू लावलं तो लढतोय. आता बाप तरी मरतोय, नवरा तरी मरतोय. युद्ध जिजामाता पाहत होते. कोणत्या आईच्या पोटी संस्कार जन्माला येतात. कोणत्या आई म्हणू शकते मी शिवरायांना जन्म दिला, कोणत्या आई म्हणू शकते मी संस्काराला जन्म घातला. ऐका रे चिंचनेरकर, माझ्या बहिणींनो, त्या म्यानाती तलवार काढली जिजाऊने आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला मारा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकुवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला आला. कोणाच्या इथे त्याला संस्कार. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. आज 1 मे तारीख आहे, महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. रोज ऐकलं पाहिजे हे गीत, अंगावरती शहारे आले पाहिजे. नुसतं ऐकू नका, घरी घेऊन जा. प्रत्येक आईनं संस्कार द्या. 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज. त्याच राजगडावर पुरंदरच्या जवळ त्या वेल्हा तालुक्यात पुणे जिल्ह्यात आपल्या हायवेला जाताना लागतं बघा भोर. त्या भोरच्या खाली राजगड आहे. त्या राजगडावरती 8 वर्षाचे शिवाजी महाराज तानले लेकराबरोबर खेळत होते. खेळता खेळता काही याचक, काही भिकारी आले होते. ते भिक्षुक म्हणत होते, बाळराज भूक लागली रे, आम्हाला खूप खायला भूक लागली रे, 8 दिवस झाले रे, खायला भेटलं नाही. धावतच गेले शिवाजी महाराज. महासाहेब, आपल्या दारात कोणीतरी याचक आले, खायला भाकरी मागतात. आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का म्हटल्याबरोबर जोरात कानाखाली वाजवली होती. लाल झाला होता गाल शिवरायांचा, डोळ्यातून अश्रू येत होते. विचारलं होतं त्यांनी, आईला का मारलं साई मला? मी तर चांगलं विचारलं नाही तुला, भाकरी देऊ का विचारलं ना, का मारलं मला? देऊ का विचारलं म्हणून मारलं बघ. असं विचारायचं नाही शोभा. माझ्या दुधाचा हिशोब असा आहे, माझं रक्त असं आहे. इथून पुढं कधी देऊ का विचारायचं नाही. आपल्या पोटात नसलं तरी चालेल, पण आपल्या दारात जर कुणी आला तर पहिलं त्याला खायला द्यायचं बघ शोभा. काय माता आहे महाराज, काय संस्कार दिले, बालपणात संस्कार दिले म्हणून तर आज जे कार आहे. म्हणून तर सातारा जिल्ह्याला पाहायला लोक येतात, सज्जनगडाला पाहायला येतात, राजगडाला पाहायला येतात, रायगडाला पाहायला येतात, मुजरा करतात, पायी चालतात. गावागावात पुतळे उभे राहिलेत. कुणाचे? शिवरायांचे का राहिले? बालपणामध्ये संस्कार मिळाले. ध्यानात ठेवा, बालपणातले संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं असतं. एक मदालसा नावाची माता आमच्या पुराणामध्ये होऊन गेली. ज्ञानेश्वर महाराजांनी तिचं वर्णन केलं. सुंदर अशी मूर्ती तुम्ही 21,000ची तिथं माऊलीची मांडली. काय सौंदर्य आहे तुमच्या सत्याला उमेश महाराज. आमच्याकडे सत्य फार होतात, पण सौंदर्य तुमच्यासारखं नसतं बरं का.
सौंदर्य सातारा जिल्ह्यामध्ये फार गोड अगदी. वा, काय सुंदर माऊलीची मूर्ती, काय सुंदर सजावट. कीर्तनकार 500 किलोमीटरहून आला आणि त्याने पाहिले की थकवच निघून जात होतं, फ्रेशच होतं त्याचं जीवन. वा, काय सुंदर आहे तुमचं गावच हे गोड आहे, पारमार्थिक गाव आहे. देशाच्या जवानाला जन्म देणारी माती आहे, हरिकीर्तनवाल्याला जन्म देणारी माती आहे, धर्माला जन्म देणारी चिंचनेरची माती आहे. माझा ऐका गड्या, चिंचनेरकर घरी घेऊन जा. माऊलीने वर्णन केलं, पाळण्यामध्ये झोके देताना ती मदालसा आपल्या लेकराला म्हणायची, राजा हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे, उर्मी कीटकांचा सांदा रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा, शरण जाये गोविंदा पर्यंदे मदालसा, सोहम जो जो रे बाळा पर्यंत मदालसा. पाळण्यामध्ये म्हणत होते, प्रपंच जरी सुख जोडे तरी का सिविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे, जा राजा जा, साधूच्या संगतीत जा, महाराज बन, शूर बन, वीर बन. बालपणामध्ये संस्कार द्या, बालपणातले संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं आहे. तरुणपणी मिळाले, तरुणपणामध्ये त्याग करा. तरुणपणातला त्याग तरुणपणाच्या संधीचं सोनं आहे. भरपूर तरुण आहे, टाळकरी तरुण आहे, गायक तरुण आहे, कीर्तनकार तरुण आहे. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. बघा, त्या भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले होते. तुमच्याकडे येतात का पाहुणे? येतात. हा, मुलाला पाहायला पाहुणे येतात. आजी मुलीला जरा कमी झाले नाही नाही, तुमच्याकडे बरं आहे. आमच्या मराठवाड्यात फारच कमी झालं. एका गावात एक एक ट्रक भरून पोरं बिना लग्नाची आहे. त्याचं एकमेव कारण मुली मारल्या. ते काय दुसऱ्याचं पाप नाही, आपलंच पाप. मुली मारल्या त्यामुळे आता मुली भेटत नाही. काळ असा आहे बरं का, तुम्ही काळ पापात घालवला की काळ तुमचा बदला घेतो. काळ बदला घेतो, खरंच सांग. झाडं तोडली की मग काळ तुम्हाला दुष्काळ देतो. तुम्ही मुली मारल्या, आता 35, 38, 40ची खूप मुलं बिना लग्नाची आहे. ते आपलंच. आपण मुली जन्माला येऊ दिल्या नाही. 2 मुली झाल्या की मारून टाकल्या. असं करायचं नाही बरं कधी. सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. प्रत्येक मातीला माझी विनंती. एक मुलगी आहे शरद पवारांना, मंडप भरून पैसा आई 1 मिनिटात होईल एवढा मंडप, तरी सुद्धा एकच मुलगी आहे. कोणत्याही देशात जाऊन औषध घेऊन आले असते मुलासाठी, पण नाही, एका मुलीवर थांबले. आपण शिकलं पाहिजे. आमच्या गोपीनाथराव मुंडेला 2-3 मुली आहेत. त्यांना काय मुलासाठी प्रयत्न करता आले नसते का? पण नाही. लक्षात ठेवा, मुलगी आता मेट्रोची चालक आहे. मुलगी आता शहीदाला जन्म देणारी आहे. मुलगी झाशीची राणी आहे. मुलगी जिजाऊ आहे. मुलगी ज्ञानोबा यांची आई आहे. मुलगी इंदिरा गांधी सारखी पंतप्रधान होऊ शकते. मुलगी प्रतिभाताई पाटलासारखी राष्ट्रपती होऊ शकते. मुलगी 1 नंबर सुद्धा कलेक्टर होऊ. मुली ताकद आहे महाराज. मुलीला मारण्याची गरज नाही. मुलापेक्षा कांकणभर पोरी हुशार आहे. मुलीला मारू नका. 21 कुळ इकडचे आणि 21 कुळ तिकडचे, 42 कुळाचा उद्धार करणारी फक्त मुलगी असते. म्हणून मुलीला गर्भात कधी मारायचं नाही. आपला सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नानी, देवाच्या पूजनी
प्रदक्षिणा तुळशीच्या आळंदीला आपला सातारा जिल्हा माऊलीचं पारायण करणारा जिल्हा आहे. महाराष्ट्र प्रत्येक अंगानं वेगवेगळा आहे, तसा महाराष्ट्रातला सातारा जिल्ह्यात पारायणाची खूप मोठी परंपरा आहे. पारायणाचा सप्ताह आहे म्हणतात महाराज, आमचं पारायणी म्हणतात. बाकी मग आमच्याकडले म्हणतात महाराज तुमची काय सुपारी सुपारी. तुमच्याकडल्या लोकांचा फोन आला ना महाराज आमचं गावचं पारायण, त्याचं कारण ती परंपरा आहे तुमच्याकडे. हो, पुंडलिक महाराजांनी पारायणाची पदवी मिळवली महाराज. असे तुमच्याकडे जन्माला आलेले हे सगळे उमेश महाराज, ही मंडळी सातारकर बाबा आहे. बलाढ्य संप्रदाय तुमच्या भागातला. माझ्याकडे बघा का सांगतो, ऐका ऐका. ज्ञानेश्वरीचं आपण पारायण करतो की नाही. एक 10-15 वर्षापूर्वी म्हणजे त्या आळंदीला एक घटना अशी घडली. त्या आळंदीमध्ये एक माता आपल्याला बाळ होणारे म्हणून कळालं तिला दुसऱ्या महिन्यात. अजानवृक्षाच्या मंदिराखाली बसली, मंदिरात अजानवृक्षाच्या, आणि माऊलीच्या ज्ञानेश्वरीचं पारायण 108 वेळेला केलं. ते बाळ गर्भामध्ये असताना तिचा काळ ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये घालवला. तिला मुलगा जन्माला आला अनिरुद्ध महाराज. तर त्या मुलाला 2री 3री 4थीला शाळेत जाऊस परत ज्ञानेश्वरी पाठ झाली. मुप्पाठ आहे त्या पोराच्या ज्ञानेश्वरी. आता गाथा पाठ करायचा. ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी त्याचा सत्कार ठेवला. आता माऊलींच्या 3 तारखेपासून जो सप्ताह सुरू होणार आहे आळंदीला, त्याच्यात त्याचा सन्मान आहे. का, कशामुळं? काळ सारावा चिंतने. काळामध्ये, भजनामध्ये, नामस्मरणामध्ये, हो चांगलं करण्यामध्ये आपला काळ गेला पाहिजे. हो, मुली मारू नका. काळ पोचतो मग काळ बदला घेतो आपला. मुली सापडत नव्हत्या त्या काळात, मात्र तसं नव्हतं. भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले होते. पाहुणे बैलगाडीने आले होते. मग अशी ती बघा ती बैलगाडीत काही जण बसलेले. तुमच्याकडे आहे अजून बैलगाडी? नाही, तिकडे लगेच बघू नका, लगेच माझ्याकडे बघा. बैलगाडी फक्त लगेच माझ्याकडे बघा. बैलगाडीनं पाहुणे आले होते, इकडे बघा. बैलगाडीतून उतरले होते, घरातल्या पलंगावर जाऊन बसले. बैलगाडी गेली, आता पलंग आला, इकडे बघा. पलंगावर बसले होते. आईनं त्यांच्या तांब्या भरून दिला. पाण्याचा विचार न केली, कशासाठी आला? तुमच्या मुलाचं लग्न करायचं ना म्हणून. असं असं बरं 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 भगत, इकडे हे पाहुण्याने तुला पास केलंय, ही 50ची नोट घे, बाजाराची पिशवी घे, गावामध्ये जा, आपल्याला बाजार करून आण, पाहुण्यांना जेव घालायचं. भगत सिंह आईच्या हातातली 50ची नोट घेतली, बाजाराची पिशवी घेतली. आईला विचारलं, आई लग्न करण्यासाठी झालेत काय पाहुणे? म्हटले हो रे भगत. म्हटले मग बाजार आणायचा? हो. हातात पिशवी घेतली, नोट घेतली, बाजाराकडे निघाले. नोटेकडे बघायची, पिशवीकडे बघायची, विचार करायचे हा बाजार जर घरी गेला आई याचा स्वयंपाक करेल. आईनं स्वयंपाक केला तर पाहुणे जेवण करतील. पाहुण्यांना मी पसंत झालेलो आहे, माझं लग्न जमेल. लग्न जमलं तर मला बाईचं ऐकावं लागेल. अय चिंचनेर बोला, मला ऐकावं लागतं तुमचं काय? कोणी कीर्तन केसरी काय उमेश महाराज अनिरुद्ध महाराज, ज्याचं झालंय त्याला माहिती. रथाची 2 चाकं म्हणजे नवरा बायको आहेत, त्याशी मागं पुढं चालत नाही. ती समान चालली पाहिजे. मागं पुढं झाली की मग घोटाळा होतो. समान चालली तर बरी आहे. संसारात बाईचं ऐकलं पाहिजे, मी तर या मताचा नक्की ऐकलं पाहिजे. ती म्हणाल काय बोलता महाराज? हो, एखादी बाई जर नवऱ्याला म्हणत असेल मालक दारू पिणं चांगलं नाही, मालक तुमच्या दारूपायी आपल्या हायवेची 2 एकर जमीन गेली, मालक आपली मुलगी आता लग्नाला आली, मालक आपले पोरं शाळेत जातात, मालक तुम्ही लेझिम खेळत येता, शोभत नाही मालक तुम्हाला, तुमच्या दारूपायी आपला संसार वायाला गेला मालक. अजून 1 एकर आहे कृष्णामाईच्या काठाला, तेवढी राहू द्या. उद्यापासून तेवढं कीर्तनामध्ये जा. शपथ घ्या माऊलीची मी दारू पिणार नाही. अशी प्रत्येक आईची इच्छा आहे. बरं, या देशातली जेवढी माता आहे ना, मी खरंच सांगतो चिंचनेरकर, कपाळाला कुंकू लावणारी माझी बहीण माऊलीला, ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना, शिवरायांना, हो देशातल्या साधूला, देशाला, देवीला, भगवतीला दुसरं काही मागत नाही. देशातली माता देवाला एकच मागणं मागते, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. हे पांडुरंगा, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये, माझा पोरगा निर्व्यसनी असावा. याच्यासाठी जर माय कष्ट करत असेल आणि एखाद्या नवऱ्याला माय बोलत असेल तर त्यांना ते ऐकलं पाहिजे. उपदेश भरत्या आरती चाला चित्ती धरावा, किती नये जाऊ पात्रावरी. कोण सांगता याच्याकडे तुकोबार म्हणतात लक्ष देऊ नका. बायको जरी सांगत असेल तर ऐकलं पाहिजे. भगतसिंह म्हणतात मला बायकोचं नाही ऐकायचं,
मला भारत मातेचं ऐकायचंय. हो, जालियानवाला हत्याकांड झालं होतं. वयाच्या 10व्या वर्षी पगडीवाल्या भगतसिंहानं हजारो गोळ्या सुटताना पाहिल्या होत्या. लाल झाली होती माती या देशाची, लाल. आणि ती लाल माती भगतसिंहानं हातामध्ये घेतली होती. भारत मा, मी तुझा बदला घेईल. आज तर माझ्या वेगळाच प्रसंग आला. भगतसिंहानं 50ची नोट खिशामध्ये घातली, बाजाराची पिशवी फेकून दिली, परत घराकडे नाही गेले. इंग्रज चले जाव, इंग्रज हटाव या मोहिमेअंतर्गत त्यांनी काम केलं. आणि त्या काळात त्यांच्याकडून संसदवरती बॉम्ब पडला. त्यांना लाहोरच्या कारागृहामध्ये जेरबंद केलं. जेलमधली बन्याल, जेलमधली टोपी त्यांच्या अंगावर आली आणि 25 दिवसानं त्यांना फाशीची शिक्षा झाली. तो आता फाशी 20 दिवसावर, आता फाशी 10 दिवसावर, आता फाशी 5 दिवसावर आली. फाशीचा दिवस उजाडला आणि जेलर आणायला गेला. जेलरनं डोक्याला हात लावला. डोक्याला हात लावण्याचं कारण असं होतं, ज्या भगतसिंहाला फासावर द्यायचं होतं ते भगतसिंह व्यायाम करत होते, सुखदेव व्यायाम करत होते, राजगुरू व्यायाम करत होते, दंड ठोकत होते, बैठका मारत होते. जेलरनं डोक्याला हात लावला. जेलर म्हटलं, हे भगत, अरे व्यायाम बॉडीसाठी असतो, बॉडी जगण्यासाठी लागते, व्यायाम करून फायदा काय? 1 तासानं फासावर जायचं रे भगत, काय फायदा रे व्यायाम करून? आश्चर्यच आहे, मरायला कुठे व्यायाम करत असतात का? काय उत्तर आहे त्या भगतसिंहाचं. भगतसिंह म्हटले, बरोबर आहे जेलर, हो बरोबर आहे, व्यायाम बॉडीसाठी, बॉडी जगण्यासाठी. तुम्ही आलात न्यायला, 1 तासानं फासावर जायचं, आमचं काय खरंय? पण ते काय म्हटलं जेलर, घरी आमची आई आहे, बेचारी भोळी आहे, कृष्णा माईचं स्नान करणारी आहे, देवाला रोज प्रदक्षिणा मारणारी आहे, मंदिरातल्या देवाला गंध लावणारी आहे, भैरवनाथाची आरती करणारी आहे, उपवास करणारी आहे, कीर्तनाला जाणारी आहे, पारायणाला बसणारी आहे. आमची भोळी माय, आमची माय रोज तिच्या मंदिरातल्या देवाची पूजा करते जेलर. आणि देवाची पूजा करायला वेगवेगळ्या झाडाची टोपली भर फुलं तोडून आणते, पण आमची आई त्या टोपलीतले सगळे फुलं देवाला वाहत नाही. मग त्या टोपलीतलं एक ताजं फूल, स्वच्छ फूल, न सुकलेलं फूल काढते आणि प्रयत्नपूर्वक आमची आई ते ताजच फूल देवाच्या पायावर वाहते. फरक एवढाच आहे जेलर, आमच्या आईचा देव मंदिरातला आहे, आमचा देव भारत माता आहे. फरक एवढाच आहे, आमची आई देवाची भक्त आहे. जरा जोरात वाजा, जोरात. आमची आई देवाची भक्त आहे, आम्ही देशाची भक्त आहोत. आमची आई जर तिच्या देवाला ताजं फूल देते, स्वच्छ फूल देते, तर तुम्ही आम्हाला न्यायला आलात. सुकलेलं बनून कसं जाऊ, नाराज बनून कसं जाऊ? आणि व्यायाम करून ताजं फूल बनून फासावरती जाणार. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंह फासावरती जातात. त्याचं कारण तरुणपणामध्ये त्याग करतात. तरुणपणातला त्याग, तरुणपणाच्या संधीचं सोनं असतं बघा. पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो. तापस वेश विशेष उदास, 14 बरस राम वनवास. रघुकुल नीत सदाच न्याय, प्राण जाए पर बचन न जाय. येणाऱ्या 11 तारखेपासून आमची वेरूळला रामकथा आहे. 1 ते 5 या वेळेमध्ये आहे. तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळेल. फार सुंदर नियोजन केलं. 5-25 गावांना मिळून ठेवलेली आहे. रामायणासारखा ग्रंथ नाही महाराज. रामकथा ही घराघरात गेली पाहिजे. राम हा आता मंडपात प्रत्येकाच्या घरी पोहोचला पाहिजे. सगळ्या कीर्तनकारांना 2 तास रामकथा सांगितली पाहिजे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पर्यंत ती गेली पाहिजे. हो, बायकोनं नवऱ्याला कसं बोलावं रामायण शिकवतंय महाराज. आईला कसं बोलावं रामायण शिकवतंय. घरामध्ये कसं बसावं रामायण शिकवतंय. चूल कशी पेट, इतका साधा विचार महाराज. जगातल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं रामायणामध्ये आलेली आहे. जा राघवा जा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे. माझे 2 वर तुझ्या बापाकडे आहे. त्यातल्या पहिल्या वरानं भरताला गादी मागते, दुसऱ्या वरानं तुला 14 वर्षाचा वनवास. वलकलांगामध्ये धारण होतात. विश्वाचा मालक वनवासामध्ये निघून जातो. कसा मला टाकून गेला, गेला रामा
नागेश्वरी रागामध्ये ठेवण गायलेली फार गाजलेली आहे. भारतरत्न मिळाला. भारतरत्न शास्त्रीय गायनात फार ताकद आहे. लक्षात ठेवा. भाव कळाला तुम्हाला मी कशासाठी गायली ही चाल. राम प्रभू वनवासात निघून जातात आणि लक्ष्मणजी विचारतात का हो दादा आपण वनवासात का आलो. सगळं रामायण सांगायला वेळ नाही. त्यावेळेला लखनजीला रामचंद्र सांगतात बघ तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. तरुणपणातला त्याग रामानं शिकवलाय. तरुणपणातला त्याग भगतसिंहानं शिकवलाय. तरुणपणातला त्याग शंभूबाळाच्या अंगावरली कातडी काढली तरी धर्म सोडला नाही. जगदंब जगदंब म्हणणारी जीभ कापून टाकली धर्म सोडला नाही. डोळ्यामध्ये तप्ताशा सळ्या घातल्या तरी धर्म सोडला नाही. हो आता ते साखळदंड सापडले 9 महिन्यापूर्वी तुळापूरला वडूला जिथं राजांना बांधलं होतं. हो 41 दिवस अत्याचार केला होता. हो त्या साखळदंडाला 10 माणसं हलू शकत नाही. जेसीपीने उचलावे लागतात असे हात होते माझ्या शिंगू बाळाचे. अंगावरची कातडी काढली. तरुणपणात त्याग केला. छावा 1000 कोटी कमवून गेला. तरुणपणातला त्याग आहे महाराज तो. तरुणपणातला त्याग आहे म्हणून तर तुळापूरला गर्दी व्हायला लागली. तरुणपणातला त्याग आहे म्हणून तर ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आपण वाचतोय. तरुणपणामध्ये त्याग आहे म्हणून तर गाथा तयार झाला. तरुणपणामध्ये त्याग हे तरुणपणाच्या संधीचं सोनं आहे. बालपणातले संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं आहे. म्हातारे झालात भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आता तरी ऐका संधी वायाला घालू नका. नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश संत म्हणतात वायाला घालू नका. संधीचं सोनं करा. महाराज 8.5 काटा गेला कळलं आम्हाला. संधीचं सोनं तुम्ही केलं म्हटले. हो बरं हे वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची आणि संचिताची बुद्धी साह्य झाली. संधी मिळाली याच जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि संधी मिळाल्यामुळं संधीचं सोनं केलं आणि मग आम्हाला म्हणता आलं अभंगाचं पहिलं चरण. जन्मालो त्या दोस्तो सलाम दे वही थोड़ी दूर है घर मेरा. घर में है मेरी बूढ़ी माँ. मेरी माँ के पैरों को छू के तू उसके बेटे का नाम दे.
वापस आऊंगा ओ ओ ला 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 ला. आपल्या देशासाठी आपण प्रेम केलं पाहिजे. बघा आज एक मे तारीख आहे. महाराष्ट्र दिन म्हणून भारत देशामध्ये साजरा केला जातो. झेंड्याला वंदन केलं जातं. आमच्या मराठवाड्यात, आपल्या पश्चिम महाराष्ट्रात, आपल्या साताऱ्यामध्ये आपण त्यांची आठवण काढत असतो. कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े हो फिर अपनी लाश बिछा दी. ऐका ऐका काय मी काय सांगत होतो. एवढे पोर एकत्रित केले होते राजांनी. हातामध्ये गुलाल दिला होता, बेलभंडार दिला होता. रायरेश्वराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला होता आणि महाराष्ट्रात आवाज घुमला, हर हर. दहा पाच जण इमानदारीने म्हटली. बाकीचे काय पाकिस्तानातले अरे मागच्या वाट्यावरले महिला काय झालं तुम्ही या दामण्याचा तर थंड होऊ देऊ नका. सैनिकाचं गाव आहे, सातारकरांचं गाव आहे, उमेशबाचं गाव आहे, अरे काठीने घेऊन निवृत्तीबाचं गाव आहे. एवढे चांगले गायक वादक कीर्तनकार तुमच्या गावात जन्माला येतात. एक विनंती आहे, सगळ्यांनी दोन हात वर करा. सगळ्यांनी करा. महिला वाटावरले वाटावरले सगळे करा. पोरांनी करा. बैलगाडी कालकरी पण करा. ओरिजिनल तुम्ही करा. शाबाश. काय सुंदर चित्र आहे बघा. शूटिंगवाले शूटिंग घ्या जरा, मलाही पाठवा. हात वर करा, हात वर करा. सगळ्यांनी करा. ज्याला हात आहेत त्यांनी ऐका रे, हात वर करा, टाळी वाजू नका. आपल्या या सगळ्या गावाच्या 25 वर्षाच्या सत्ताला अभिवादन करा. सातारकर महाराजांना अभिवादन करा. निवृत्तीभावांना अभिवादन करा. आपल्या गावातल्या जवानाने मातीसाठी प्राण दिला त्यांना अभिवादन करा. या परिवाराला, या कीर्तत सगळ्या गावातल्या मंडळीला अभिवादन करा. 18 प्रगत जाती संतांना अभिवादन करा. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, राष्ट्रमाता जिजाऊ शिवरायांना अभिवादन करा. हात खाली नका येऊ देऊन अमर्थ होतात. हात वर ठेवा आणि हात ज्याचा वर आहे ऐका रे, ज्याचा हात वर आहे इमानदारीनं मी हरण म्हणतो, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. असा आवाज काढा, असा आवाज काढा. कळू द्या महाराष्ट्राला काय त्या चिंचनेर निमला सप्ताह चाललाय. बोला हो हर हो हर हो हर. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की वंदे. जय
सुंदर चित्र आहे बघा. शूटिंग वाले शूटिंग घ्या जरा, मलाही पाठवा. हात वर करा, हात वर करा, सगळ्यांनी करा. ज्याला हात आहेत त्यांनी ऐका रे, हात वर करा, ताली वाजू नका. आपल्या या सगळ्या गावाच्या 25 वर्षाच्या सत्ताला अभिवादन करा. सातारकर महाराजांना अभिवादन करा. निवृत्तीभावांना अभिवादन करा. आपल्या गावातल्या जवानाने मातीसाठी प्राण दिला त्याला अभिवादन करा. या परिवाराला, या कीर्तत सगळ्या गावातल्या मंडळीला अभिवादन करा. 18 प्रगत जातीतील संतांना अभिवादन करा. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, राष्ट्रमाता जिजाऊ शिवरायांना अभिवादन करा. हात खाली नका येऊ देऊ, नामर्द होतात. हात वर ठेवा. आणि हात ज्याचा वर आहे, ऐका रे, ज्याचा हात वर आहे इमानदारीनं, मी हरण म्हणतो, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. असा आवाज काढा, असा आवाज काढा. कळू द्या महाराष्ट्राला, काय त्या चिंचनेर निमला सप्ताह चाललाय. बोला हो रे, हो रे, हो रे, हो रे, हो रे, हो रे. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की वंदे. सुंदर चित्र आहे बघा. शूटिंग वाले शूटिंग घ्या जरा, मलाही पाठवा. हात वर करा, हात वर करा, सगळ्यांनी करा. ज्याला हात आहेत त्यांनी ऐका रे, हात वर करा, ताली वाजू नका. आपल्या या सगळ्या गावाच्या 25 वर्षाच्या सत्ताला अभिवादन करा. सातारकर महाराजांना अभिवादन करा. निवृत्तीभावांना अभिवादन करा. आपल्या गावातल्या जवानाने मातीसाठी प्राण दिला त्याला अभिवादन करा. या परिवाराला, या कीर्तत सगळ्या गावातल्या मंडळीला अभिवादन करा. 18 प्रगत जातीतील संतांना अभिवादन करा. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, राष्ट्रमाता जिजाऊ शिवरायांना अभिवादन करा. हात खाली नका येऊ देऊ, नामर्द होतात. हात वर ठेवा. आणि हात ज्याचा वर आहे, ऐका रे, ज्याचा हात वर आहे इमानदारीनं, मी हरण म्हणतो, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. असा आवाज काढा, असा आवाज काढा. कळू द्या महाराष्ट्राला, काय त्या चिंचनेर निमला सप्ताह चाललाय. बोला हो रे, हो रे, हो रे, हो रे, हो रे, हो रे. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज